हॅलो हाय वेलकम आमच्या आजच्या या सफरमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आमची कंपनी निघालेली आहे देवदर्शनाला आणि थोडं आराम करा सुद्धा। तर आम्ही जात आहोत कुठे? गणपतीपुळे। तर आपल्या या प्रवासात पाहूया काय धमाल घडते ती। गुगल माता बोलते की आपण पोहोचणार 2 वाजता .2 आणि पहा आसपास झालेली ही डेव्हलपमेंट 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 डेव्हलपमेंट। सूरज भगवान की जय। सूर्य देवताचं दर्शन झालेलं आहे, सगळ्यांनी आम्ही नमन केलेलं आहे। वाजलेत 8 आणि आता आपण क्रॉस करत आहोत पळसपा। पाहूया किती टाइम लागते आपल्याला। पक्ष्यांचा आवाज सुंदर येतोय, तुम्हाला ऐकायला येणार नाही पण मजा वाटते। आणि हे आहे कर्नाळा अभयारण्य। मला दिसतोय का ब्रिज? हे खास माकडांसाठी। रोड एकदम फर्स्ट क्लास झालेला आहे, मजा येते गाडी चालवायला। आणि हे जे बायपास झाले ते तर सोने पे सुहागा आहे। पेनला जाता खाली जायची गरज लागली नाही। वडखळ आम्ही पार करतोय। मध्ये मध्ये थोडा पॅचवर्क आहे। तर 222 किलोमीटर अजून आपला जायचा प्रवास बाकी आहे। टाइम दाखवतोय 1:41 ला आपण पोहोचणार आहोत असं गुगल माता दाखवत आहे। गुगल माता 2 दाखवत होती, त्याला आम्ही कट करत 141 पर्यंत आलेलो आहोत। तर स्पीड आपली चांगली आहे। हलकीशी लागलेली ट्रॅफिक मानगावच्या अलीकडे। चला ट्रॅफिक सुटले, परत गाडी पण आपली आता रोड बनले की टोल येतील। जबरदस्त रोड यार, जबरदस्त रोड। मध्ये मध्ये जरी पॅचवर्क आहेत, काही काम बाकी आहेत, पण असा रोड भेटला ना शपथ एक नंबर फील येते। ट्रॅफिक 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 पाहता लागली आपल्या ट्रॅफिक परत एकदा। आणि अशा प्रकारे आपल्याला झालेलं आहे 100 किलोमीटर पार 2 तासात, 2.25 तासात। आणि अडकलोय आपण या भयंकर ट्रॅफिक मध्ये। कब ये छूटेगी? ही जी महाडची ती नदी आहे, हिचं नाव तर मी विसरलेलो आहे ऍक्च्युली, पण मी खाली लिहून पाठवीन। त्या माझ्या साईडला मला मॅप मध्ये दिसतं दाखवतो मी। ही साईडला जी माझी नदी वाहते याची वैशिष्ट्य म्हणजे असे आहे की या नदीमध्ये आहेत मगरी। या नदीमध्ये मगरी आहेत। कधी आलात माझ्या साईडला, तुम्ही गाडी साईडला लावा, मला हमखास दिसतील। आणि ह्या महाडला आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। इथे आपल्या महाराजांचा गड आहे आणि तसंच आंबेडकर साहेबांनी जे चळवळ चालू केली होती, चौदार तळाव जेवढी माहिती होती मी तेवढी पुरवलेली आहे। बाकीची आपण गुगल करा, कमेंट्स मध्ये पण टाका, म्हणजे मला सुद्धा ती माहिती अपडेट होईल अजून। तर या नदीचं नाव आहे सावित्री। जे मागे एकदा म्हणजे काही वर्षापूर्वी जो ब्रिजवाला ऍक्सिडेंट झाला होता, हादसा झाला होता, तीच ही नदी सावित्री नदी। हे बघा केव्स, लोलो हे बघ लेफ्टला केव्स बघ, केव्स डोंगरावर लवकर। तर इकडनं जर आपण लेफ्ट घेतला तर आपण महाड आणि महत्वाचं म्हणजे रायगड किल्ल्यावर आपण जाऊ शकता। हा जो लेफ्ट आहे इकडनं जायला लागेल रायगड किल्ल्यासाठी। आपण चाललोय पुढे सरळ, कारण का आपल्याला जायचं आहे गणपतीपुळे। परत सांगतो मला, आम्ही निघालोय पनवेलहून गणपतीपुळेकडे। निघणार तर आम्ही 5 वाजता होतो, पण मीच लेट आलो हॉटेलवरून आपल्या। तर निघताना आम्हाला वाजले 7। मग गेलो मॅगडीला खाऊन पिऊन मग 8 वाजता आपला हा प्रवास ॲक्च्युली सुरू झाला। तर हे आहे महाड शहर माझ्या राईट हँड साईडला। टोल तर बंद आहे, पण इकडनं नेक्स्ट टाइम आपल्याला टोल भरायला लागणार आहे।
आणि असणारच, रोड छान आहेत आणि टोल भरायलाही काही वाटणार नाही. वा, काय रोड आहेत रे, किती वेळा बोलू मी काय रोड आहेत काय रोड आहेत, पण खरंच बघा तर, ब्रिज 1, 2, 3, 4 आणि 5 ब्रिज, अंडरपास 5 ब्रिज आपण आलेलो आहोत. वा, गडकरी साहेब धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपल्या थोड्याच क्षणात लागणार आहे टनल. आणि हा बघा, टनल चालू झालेला आहे कशेडीचा. वाव, क्या ही मजा आ गया भाई. किती पार केला आम्ही डोंगर. आता लागली मला पक्की भूक. कुछ तो खाने को मांगता है ना यार. ऍपल अ डे कीप डॉक्टर अवे. तर आता आपण खाऊ ऍपल. शाळा सुटली शाळा सुटली. एक्झॅक्ट 200 किलोमीटर झाले आहेत आपले आणि आपण आता स्टार्ट केलाय परशुराम घाट चढण्यासाठी. हिमालयन वाशीची आहे, MH43, MH47 कुठली आहे. बॅग बेग लटकवून सेना लावून असे असं फिरायला मजा वेगळी रे. मस्तपैकी जेवण झालेलं आपला, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आपला एक गडी बाद झालेला आहे. आमची कुहू मॅडम झाली नरम, झालेला आहे ताप, गोळ्या खाल्ल्यात. तर काही कर सकते हैं. अभी 200 किलोमीटर आपण ऑलरेडी आलेलो आहोत, 100 किलोमीटर जायचं बाकी आहे. तर चला परत आपल्या प्रवासावर भेटू आपण पुढच्या ट्रिपवर. जाऊ शकते पण रोड नाही ना फक्त सापडी आहे. आता त्यात तुम्ही इथं आपण जेवायला बसतो तिथं 1 आवर गेला. मला आवडला बाबा, मला भूक लागली होती, मला सगळं आवडलं. राईटला बघा, मग लेफ्टला चला. चालली ट्रेन, चालली आमच्या गोव्याला, ट्रेन चालली आमच्या गोव्याला. रोडच्या इथे अरे काय चाललंय ट्रकवाला. तर असा बोर्ड लावलेला आहे गणपतीपुळे सध्या काम चालू आहे. तर आता आपण थोडा अबड धबड रस्त्यावरून गणपतीपुळेकडे जाऊया. आणि हा लागलेली आहे आपल्याला मस्त मोठी नदी. बोट आहेत बघ आतमध्ये थोड्या. तर इथे मी ड्रोन उडवायचा प्रयत्न केलं, पण हवा एवढी आहे की माझा ड्रोन भरकटत होता. म्हणून बेस्ट सेफसाठी आपण ड्रोन तो गप निमूटपणे गाडीत ठेवलाय आणि आता आपल्या लोकेशनला आपण ड्रोन उडवू. गणपतीपुळे 15 किलोमीटर आणि इकडे राईड घेताच आम्ही पोहोचणार गणपतीपुळेला. त्यांच्या पेट्या बघून आता वाटतंय मनाला वेलकम टू कोकण मेरी जान.
कोकण आंबे, रत्नागिरी, कोकण मेरी जान. आणि बस काही क्षणात आपण पोहोचतो आपल्या ग्रीन लीफला. हा बघा तो ग्रीन लीफ. आणि ही एंट्री झालेली आहे ना बाबा. अरे हॅपी बर्थडे टुडू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि ही आहे आमची आजची रूम. आज म्हणजे 2 दिवसाची. आणि इंटरकनेक्टिंग आहे बच्चे कंपनी. नंतर तिकडनं आपण खोलू. तर हे असं एक TV आहे, बेड आहे, फ्रीज आहे, मिनी फ्रीज सॉरी. आणि इकडनं आहे हा व्ह्यू तर स्विमिंग पूलचा. म्हणजे सकाळी संध्याकाळी नाश्ता करताना इथं मस्त पसरून झालेले आहेत. ही आमची तिसरी रूम आहे बच्चा कंपनीसाठी. चेक इन वगैरे करून झालेलं आहे आपलं. आणि आता वाजले 2:30 ऑलमोस्ट. थोडा झोपतो, आराम करतो. कारण का जेव्हा आज माझ्या बहिणीचा बड्डे आहे त्यांच्याकडनं आम्हाला ही ट्रीट आहे. ॲक्च्युली आम्ही द्यायला पाहिजे पण तिकडनं भेटली आपलं ट्रीट. एक नाही तर 2 बड्डे आहेत. एक आज आहे, एक उद्या आहे. तर बघू 2 दिवसात धमाल आपली काय होती ती बड्डेची. चला सध्या मी करतो आराम. उठल्यानंतर परत कॅमेरा घेऊन चालू.